नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. फॉर each of the following differential equations find the particular solution म्हटले बघा. मग आतापर्यंत आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट केलंय. सेम त्याच प्रोसिजरनं काम करायचं. पहिल्यांदा जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आणि इथं पुढे बघा 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता अशा व्हॅल्यूज प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतील. त्या जनरल सोल्युशन मध्ये ह्या व्हॅल्यूज वापरायच्या म्हणजे तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू परत त्या इक्वेशन मध्ये वापरायची. तयार होणाऱ्या सोल्युशनला पर्टिक्युलर सोल्युशन असं म्हणतात. आपण एक काम करूया, एक एक्झाम्पल बघू, मग तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात काही फारसं विशेष असं काही नाहीये. एक्झाम्पल बघा काय दिलंय. 3 e raised to x tan y into dx plus 1 plus e raised to x into sec square y dy this is equal to 0. आता ह्या ज्या पुढच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याचा नंतर उपयोग करायचा, आता त्याचा काही उपयोग नाहीये इथं. मग आता इथं dx आहे, तर dx बरोबर ही टर्म इथं करेक्ट आहे, ही टर्म नको इथं. त्यानंतर हे dy आहे, dy बरोबर ही टर्म बरोबर आहे, ही टर्म इथं नको आहे. तर या दोघांनी मिळून ह्याला डिव्हाइड करायचं. किंवा आणखीन असं म्हटलं तरी चालतंय, टॅन वाय इकडं घ्या, 1 प्लस ई रेस टू एक्स इकडे घ्या, तेच होतं. डिव्हाइड करून या दोघांनी मिळून डिव्हाइड करून बघा. आपण पहिल्या उदाहरणामध्ये त्या पद्धतीने लिहून पण दाखवलेलं आहे. इथं काय येते बघा आता, 3 ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू डीएक्स प्लस सेक स्क्वेअर वाय डिवाइडेड बाय tan y into dy this is equal to 0. आता 1 प्लस ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स येणार, टॅन वाय ची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय मिळणार. म्हणजे हे लॉग एफ ऑफ एक्स सारखं, म्हणजे लॉग ची डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल फॉर्म्युला मी इथे लिहून ठेवतोय. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. हे जे आपण थेरम प्रूव्ह केलेला आहे तो याच्यामध्ये यूज करायचा आहे. आता याचं पहिल्यांदा इंटिग्रेशन घेऊया आणि दोन्ही इंटिग्रेशन लॉग मध्ये येणार आहेत, त्यामुळे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सुद्धा लॉग मध्येच घेऊया. इंटिग्रेटिंग, मग इंटिग्रेशन घेताना हे 3 कॉन्स्टंट आहे, त्याला मी बाहेर घेतोय आधीच. इथं ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ sec square y upon tan y into dy this is equal to log c. हे असं घ्यायचं. मग आता यांचे इंटिग्रेशन्स बघून घ्या काय काय होतं ते. हे येणार 3 टाइम्स लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्स प्लस याचं इंटिग्रेशन येणार लॉग ऑफ tan y दिस इज इक्वल टू लॉग सी. हे असं करून घ्यावं लागेल. या 3 ला इथं वरती घेतोय, इंटू लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्स त्याचा क्यूब प्लस हे बाकी सगळं ऍज इट इज, त्याच्यात काही चेंज करत नाहीये मी. असेल हे 3 वर पाठवले त्यामुळे इथे एक्स्ट्रा परत 3 येणार नाही. हे 3 वरती घेतलेलं आहे. लॉग एम प्लस लॉग एन एकत्र करून घ्या त्याला. आता असं घेतोय, दोन्ही बाजूचे लॉग काढून टाका. असे त्याला इक्वेशन नंबर 1 लिहा
आणि तिथं आठवणीनं लिहात दिस इज द जनरल सोल्युशन. मग इथपर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. आता त्यांनी दोन व्हॅल्यूज दिलेत बघा सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये. एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू पाय, ते आता वापरायचे याच्यात. when x इक्वल टू 0 y इक्वल टू पाय, या दोन व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरायच्या. काय होणार, 1 प्लस ई रेस टू 0 त्याचा क्यूब आणि इथे येणार टॅन पाय, हे असं येणार. मग टॅन पाय सुद्धा झिरोच आहे, त्यामुळे हे सगळं मिळून झिरोच होणार इथं. बघा 1 प्लस इथं 1 येईल त्याचा क्यूब, पण टॅन पायची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे सी इक्वल टू हे 0 येणार. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरायची. देअरफॉर फ्रॉम 1 द पर्टिक्युलर सोल्युशन इज, फक्त ही सी ची व्हॅल्यू तेवढी याच्यात वापरायची. म्हणजे आता इक्वेशन काय होईल, 1 प्लस ई रेस टू एक्स त्याचा क्यूब इंटू टॅन वाय दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे जनरल सोल्युशन टू पर्टिक्युलर सोल्युशन, एवढं किरकोळ काम तुमचं या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये वाढेल फक्त. नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा कसं सांगितलंय, एक्स मायनस वाय स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय इंटू डी वाय इज इक्वल टू 0. काम करूया, याच्यातून एक्स कॉमन येते, कॉमन घ्या, तर 1 मायनस वाय स्क्वेअर शिल्लक राहील. डी एक्स, ह्याच्यातून वाय कॉमन येते, ते कॉमन घ्या, इथं शिल्लक राहील 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय दिस इज इक्वल टू 0. आता बघा कोण कोण एकत्र पाहिजे, हे दोघं ठीक आहेत, इथं हे दोघं ठीक आहेत, म्हणजे हे नको आहे, हे इथं नको आहे. याला इकडं पाठवा, याला इकडं पाठवून घ्या. सिंपल प्रोसेस एकदम, काही सुद्धा अवघड नाहीये त्याच्यात अजिबात. म्हणजे हे असेल मायनस येणार वाय अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय दिस इज इक्वल टू 0. तर जी काही छेदामध्ये टर्म आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट होऊ शकते. 1 प्लस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x येणार, 1 मायनस वाय स्क्वेअरचं मायनस 2y येणार. करू ऍडजस्ट, पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि टर्म्स आपल्याला पाहिजे तशा ऍडजस्ट करून घेतोय. हे असेल, हे मायनस मी ह्याला देऊन टाकतोय, म्हणजे इथं पुढं प्लस होईल, 2 न पण मल्टिप्लाय करून घेतोय. लक्षात आलं का, बघा काय केलंय ते, हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह, छेदाची डेरिव्हेटिव्ह अंशात आहे, त्यामुळे हे पण सगळं लॉग मध्येच येणार. इंटिग्रेशन घ्या, आता मात्र 2 ला बाहेर घेऊ नका, कारण 1 प्लस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह मध्येच 2x येते, त्यामुळे 2x आतच ठेवा त्याला. हे असेल, आणि हे दोघांची इंटिग्रेशन लॉग मध्ये येणार आहे, त्यामुळे पुढे लिहून टाका लॉग सी. आता यांची इंटिग्रेशन येणार लॉग मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस इथे येणार लॉग मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर दिस इज इक्वल टू लॉग सी. पुढे पाहिजे असेल फॉर्म्युला लिहून ठेवा.
हा फॉर्म्युला तिथं यूज केलेला आहे. मग डाव्या बाजूला दोघांना एकत्र करून घ्या. हे असेल. दोन्ही बाजूचा लॉग काढून टाका. त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिते. दिस इज द जनरल सोल्युशन. हे जनरल सोल्युशन तुम्हाला मिळेल. आता त्यांनी व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा त्याच्याबरोबर. काय दिलेले आहेत व्हॅल्यूज आता बघा. x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 0 सांगितलं. त्याच्यामध्ये वापरूया. when x इक्वल टू 2 y इक्वल टू 0 हे याच्यामध्ये वापरा. 1 प्लस 2 चा स्क्वेअर 1 मायनस 0 चा स्क्वेअर इज इक्वल टू सी. मग हे किती होणार. 1 प्लस 4 हे होणार 5 इंटू 1 म्हणजे फक्त 5 येणार. 5 इक्वल टू सी ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये वापरा. देअरफॉर फ्रॉम 1 the particular solution is. हे सी च्या ठिकाणी 5 तेवढं लिहून टाका. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तर बघा कसं दिलेलं आहे. dx अपॉन dy सांगितलंय. हे असं दिलंय. त्याला मी पहिल्यांदा dy न मल्टिप्लाय करून घेतोय. म्हणजे हे असेल. मग आता कोण कोण नको आहे कुठं ते बघा. हे dx आहे. ही टर्म इथं ठीक आहे. ही टर्म नको आहे. इथं dy आहे. हे नकोच आहे इथं. याला इकडे घ्या. याला इकडे घ्या. जर तुम्हाला पाहिजे असेल ह्याला पलीकडे पाठवायचं असेल तरी पण पाठवू शकता. मायनस आहे ते पण निघून जाईल. एक काम करू आपण त्या पद्धतीनं करूनच घेऊ. सरळ पलीकडे पाठवतो इकडं. हे असं घेतो. आता टर्म्स अपोजिट साईडला पाठवणं जरा जास्त सोपं जाईल. ही टर्म इकडे घ्या. हे y इकडे पाठवा. म्हणजे मग हे असं दिसेल. हे असेल. मग एक्स लॉग एक्स याची डेरिव्हेटिव्ह जरा चेक करून बघूया. हे येते का. काय होणार बघा. प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ऍज इट इज. एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1. हे एक्स ला एक्स कॅन्सल होईल आणि हे काय येणार 1 प्लस लॉग एक्स. याचा अर्थ याची डेरिव्हेटिव्हच आहे इथं वरती तयार. आणि 1 अपॉन वाय त्याचं इंटिग्रेशन पण लॉग वाय येणार. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म लॉग मध्ये येतात. इंटिग्रेशन घेऊया.
हे सगळं लॉग मध्ये येत असल्यामुळं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सुद्धा लॉग सी लिहितोय. देअरफॉर लॉग ऑफ x into log x plus log y, this is equal to log c. मग हे काय होणार, लॉग ऑफ यांचा प्रोडक्ट करून घ्या, ते y पुढे घेतोय मी, x y log x, this is equal to log c. हे अशा पद्धतीने येईल. मग आता कुठे पलीकडे पाठवलं होतं ना मी त्याला. होय होय होय, घोळ झाला बघा सगळा. चिन्ह काय गोंधळ झालाय बघा. इक्वल टू होतं, मी इथं प्लस घेतलंय डायरेक्ट. आता हे सगळं बदलावं लागेल मला, तरी बरं झालं. अजून इक्वल टू इथं येणार, इथं प्लस येणार. पुढचे पण चिन्ह चेंज करावे लागतील. इथं इक्वल टू हे प्लस येणार. वरती जे होतं तसंच मी घेतलं खाली, पण तिथं पण मायनसच घ्यायला पाहिजे होतं. चुकलंच तिथं, त्याला आता काय पर्याय नाहीये. तर याच्यामध्ये हे जरा बदलून घ्यावं लागेल. ही पूर्ण स्टेपच कॅन्सल करतोय मी इथली, नाहीतर ते y डिव्हायडेड बाय मध्ये यायला पाहिजे तिथं. आता बघा, ह्याला अलीकडे घ्या. लॉग ऑफ मॉड मध्ये x इंटू लॉग एक्स मायनस लॉग y, दिस इज इक्वल टू लॉग सी. आता बघा, आता हे y छेदामध्ये येईल इथं. हे असेल. तर दोन्ही बाजूचं लॉग काढून टाकतोय. Therefore, x into log x is equal to cy. याला इक्वेशन नंबर 1 लिहा. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. असं बाजू लिहिलं तरी पण चालते, त्यांना काही फरक पडत नाही. या पद्धतीने हे तुम्हाला जनरल सोल्युशन मिळेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायचे आहेत, त्यांनी व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्यांनी सांगितलंय y इक्वल टू ई स्क्वेअर आणि x इक्वल टू ई. ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरा. एक्सच्या ठिकाणी ई वापरायचं आहे. ई इंटू लॉग ई इज इक्वल टू सी इंटू ई स्क्वेअर. मग इथं एक ई कॅन्सल होईल. लॉग ई ची व्हॅल्यू येणार 1 इक्वल टू सी इंटू ई येणार. त्याच्यावरून सी इक्वल टू 1 अपॉन ई येणार. मग ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरा, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यावरून पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. फ्रॉम 1 the particular solution is, C च्या ठिकाणी 1 अपॉन ई फक्त वापरायचं. x इंटू लॉग एक्स, दिस इज इक्वल टू 1 अपॉन ई इंटू वाय. ई न त्याला मल्टिप्लाय करून घ्या. ई एक्स इंटू लॉग एक्स, दिस इज इक्वल टू वाय. हे पर्टिक्युलर सोल्युशन येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ई रेस टू वाय प्लस 1 इंटू कॉस एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू साइन एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू 0. पहिल्यांदा त्याला dx न मल्टिप्लाय करून घेतोय.
e raised to y plus 1 into cos x into dx plus e raised to y sin x into dy. This is equal to 0. तर ह्या दोन टर्म्स बरोबर आहेत, हे नको इथं. इथं e raised to y आणि dy हे बरोबर आहे, हे नको आहेत. sin x इकडे पाठवा आणि e raised to y plus 1 इकडे घ्या. म्हणजे हे असे येईल cos x upon sin x into dx plus e raised to y upon e raised to y plus 1 into dy. This is equal to 0. तर इंटिग्रेशन घ्या, इथं डेरिव्हेटिव्ह आहेत त्यांच्यावरती, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे इथं. इंटिग्रेटिंग cos x upon sin x into dx plus integration of e raised to y upon e raised to y plus 1 into dy. हे दोन्ही पण लॉग मध्येच येणार आहेत, त्यामुळे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय लॉग सी. तर बघा साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस e raised to y plus 1 ची डेरिव्हेटिव्ह e raised to y. मग हे येणार लॉग ऑफ sin x plus log of e raised to y plus 1. This is equal to log c. The formula f dash x upon f of x into dx. This is equal to log of f of x plus c. Yes, therefore log of mod मध्ये sin x into e raised to y plus 1. This is equal to log c. दोन्ही बाजूचं लॉग काढून टाका. Therefore sin x into e raised to y plus 1. This is equal to c. Equation number 1 हे त्याचं जनरल सोल्युशन येईल. तर त्यांनी व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत त्या बघा. x इक्वल टू पाय बाय 6 सांगितले आणि y इक्वल टू 0 सांगितले. When x equal to pi by 6 and y equal to 0, या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरून घ्या. बघा बरं काय काय होणार. मग साइन पाय बाय 6 into bracket e raised to 0 plus 1. This is equal to c. हे साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 म्हणजे 1/2 आणि इथे e raised to 0 म्हणजे 1 येणार, 1 plus 1 म्हणजेच हे 1/2 into 2 येणार. दिस इज इक्वल टू सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू येणार 1. ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये वापरायची. देअरफॉर फ्रॉम 1 द पर्टिक्युलर सोल्युशन इज. ही व्हॅल्यू तेवढी फक्त इथं वापरून टाका. साइन एक्स इंटू e raised to y plus 1. This is equal to c. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. x plus 1 into dy upon dx minus 1 is equal to 2 into e raised to minus y. हे -1 मी पलीकडे पाठवतोय.
एक्स प्लस 1 इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू, इकडे आल्यानंतर प्लस 1 होईल, एक्स प्लस 1 इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, हे ई रेस टू मायनस वाय आहे, त्याला छेदामध्ये घ्या, प्लस 1 हे असेल. त्याला पूर्ण सोडवून घेऊया, म्हणजे हे ना इकडे मल्टिप्लाय करा आणि मग नंतर dy आणि dx आपण सेपरेट करू. तर फोर दिस टर्म इक्वल टू, इथं लसावी येणार याचा ई रेस टू वाय, ई रेस टू वाय ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या, 2 प्लस ई रेस टू वाय हे असेल. आता ही पूर्ण टर्म, उजव्या बाजूची पूर्ण टर्म इकडे घेतोय आणि dx आणि x प्लस 1 इकडे घेतोय, म्हणजे हे असेल ई रेस टू वाय अपॉन 2 प्लस ई रेस टू वाय इंटू dy, दिस इज इक्वल टू dx अपॉन x प्लस 1 हे असेल. आता इथं पण बघा, 2 प्लस ई रेस टू वाय चे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वायच आहे, त्यामुळे इथं लॉग टर्म ऍडजस्ट होईल. 1 अपॉन एक्स चे इंटिग्रेशन लॉग एक्स, ते पण लॉग मध्येच येणार आहे. देअरफॉर इंटिग्रेशन घेऊया त्याचा आता पहिल्यांदा. या सगळ्या टर्म्स लॉग मध्येच येणार आहेत, त्यामुळे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सुद्धा लॉग मध्येच घेतलं. देअरफॉर लॉग ऑफ 2 प्लस ई रेस टू वाय, एक काम करतो फक्त मॉड मध्ये घेतोय, दिस इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस 1 प्लस लॉग सी, हे असं करून घेतो. त्याच्यानंतर ते अलीकडे घेऊया इकडं, त्याला ह्या टर्मला, किंवा ह्या दोघांना एकत्र करून घेऊन दोन्ही बाजूचं लॉग काढून टाकू, असंही घ्या, काय अडचण नाही. लॉग ऑफ या दोघांना एकत्र करतो, हे असेल. आता दोन्ही बाजूचं लॉग काढून टाका. हे जनरल सोल्युशन तयार झालं. आता त्यांनी व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत बघा, y इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 1 दिलाय. y इक्वल टू 0, x इक्वल टू 1 ह्याच्यामध्ये वापरा. 2 प्लस ई रेस टू 0 आणि c इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 येणार, म्हणजेच इथे येणार 2 प्लस 1, दिस इज इक्वल टू c इंटू 2 येणार, म्हणजेच p इक्वल टू c इंटू 2, याच्यावरून c ची व्हॅल्यू 3 अपॉन 2 येणार. तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा. देअरफॉर फ्रॉम 1 द पर्टिक्युलर सोल्युशन इज, फक्त ही सी ची व्हॅल्यू तेवढी इक्वेशन 1 मध्ये वापरून घ्या. 2 प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. थोडस सिम्प्लिफिकेशन करूया, या दोन इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे मग हे असं दिसेल. हे त्याचं फायनल आन्सर येईल.
याच्यात अजून थोडस पुढं जाता येईल आपल्याला. 2 इंटू 2 4 होणार. इथे येणार 2e⁻y येणार. इथे येणार 3x + 3. म्हणजे हे सगळं जर मी उजवीकडे जर पाठवलं तर इक्वेशन फायनल असेल 3x -2e⁻y. हे 4 इकडे आल्यानंतर मायनस होईल. 3 - 4 -1. दिस इज इक्वल टू 0. असं जरी लिहिलं तरी चालेल, असं जरी लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॉस dy/dx हे कसं दिलंय बघा. dy/dx चा कॉस घेतलेला आहे इक्वल टू a सांगितलंय. मग याच्यावरून हे कॉस इकडे पलीकडे पाठवतोय. dy/dx दिस इज इक्वल टू, हे कॉस इकडे आल्यानंतर कॉस इनव्हर्स a कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायची आहे. तर dx इकडे पाठवतोय. म्हणजे टर्म्स इथं सेपरेट झालेल्या आहेत. आता इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग असेल. इथं काही नाही आहे, म्हणजे इथं 1 आहे. 1-2 मिनिटं मी त्याला तसंच ठेवतोय. 1 इंटू dy इथं लिहितोय. त्याच्यातलं कॉस इनव्हर्स a ते पूर्ण कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतोय. हे असेल. तर इंटिग्रेशन घ्या त्याचं. इथं y येणार, त्यानंतर ह्याचं इंटिग्रेशन x येणार, ते पुढे घेतोय आणि एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय. या पद्धतीने हे इक्वेशन नंबर 1 आणि हे तुमचं जनरल सोल्युशन. आता त्यांनी व्हॅल्यूज कशा दिलेल्या आहेत बघा. हे असं सांगितलंय y(0) इक्वल टू 2. That is, when x equal to 0, y equal to 2 असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरा. y च्या ठिकाणी 2 घ्या, x च्या ठिकाणी 0 इंटू कॉस इनवर्स a प्लस c. याचं सिम्प्लिफिकेशन केलं की c इक्वल टू 2 येते. ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये वापरा. Therefore, from 1 the particular solution is. आता याचं पर्टिक्युलर सोल्युशन c च्या ठिकाणी 2 वापरायचं फक्त. y इक्वल टू x इंटू कॉस इनव्हर्स a प्लस 2 हे त्याचं फायनल आन्सर. तर याला आणखीन, कारण प्रॉब्लेम बघा त्यांनी कॉस मध्ये दिलेला आहे, याला कॉस मध्ये पण नेता येईल आपल्याला. बघा प्रयत्न करून काय होतंय ते त्याच्यातून. बघा हे 2 इकडे घेतोय, म्हणजे हे होणार y-2 इक्वल टू x कॉस इनव्हर्स a येणार. ह्या x ने इकडे डिव्हाइड करून घ्या. y-2 अपॉन x दिस इज इक्वल टू कॉस इनव्हर्स a. हे कॉस इकडे घ्या. कॉस y-2 अपॉन x दिस इज इक्वल टू a. हे असं पण लिहू शकतोय. आपण कुठलंही चालेल, काय अडचण नाही त्याच्यात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रिड्यूस each of the following differential to the variable separable form. शब्द प्रयोग काय सांगितलंय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड हेन्स सॉल्व. त्याच्यात थोडस जरा फक्त सोडवायचे तीच इक्वेशन्स, फक्त जरा असं वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल. आता इथं बघा कॉस एक्स प्लस वाय सांगितलंय.
आता ह्याला आपण सेपरेट करू शकत नाही. एक्स प्लस वाय बाजू वेगळं करा किंवा काय करा, काही केलं तरी आपण ह्याला सेपरेट करू शकत नाही. हे दुसरं एक्झाम्पल आहे, त्याच्यात एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय. हे जर तुम्ही सोडवलं तर एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर अशा टर्म्स येतील. त्यांना इतक्या इझिली आपण सेपरेट करू शकत नाही. मग अशा उदाहरणांमध्ये काय करायचं, तर ती जी टर्म त्यांनी दिलेली आहे, इथे एक्स प्लस वाय दिले बघा, डायरेक्ट ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करायचं. इथे एक्स मायनस वाय दिले, त्याच्यामध्ये पण तशी सबस्टिट्यूशन करून घ्यायची. बघा पहिलं एक्झाम्पल त्याच्यातलं आपण बघूया. dy अपॉन dx इक्वल कॉस एक्स प्लस वाय. मग याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन करून घेतोय. पुट एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू. याची डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx, यू ची डेरिव्हेटिव्ह येणार du अपॉन dx. देअरफॉर ह्याच्यावरून dy अपॉन dx काढून घ्या, ही 1 इकडे आणून सबट्रॅक्ट करा, du अपॉन dx मायनस 1. आता ह्या व्हॅल्यूज आपण इथं इक्वेशन 1 मध्ये वापरूया. देअरफॉर हे सगळे चेंजेस इक्वेशन 1 मध्ये जर केले तरी काय येणार, dy अपॉन dx च्या ठिकाणी हे लिहायचंय du अपॉन dx मायनस 1, दिस इज इक्वल टू कॉस यू. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. इक्वेशन 1 मध्ये मी हे चेंजेस केले, तर मायनस 1 पलीकडे पाठवून द्या. देअरफॉर du अपॉन dx इक्वल टू, हे मायनस 1 इकडे आल्यावर प्लस 1 प्लस कॉस यू येणार, ते 1 प्लस कॉस यू इकडे घ्या. दिस इज इक्वल टू dx हे असेल. त्यानंतर 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 2 कॉस स्क्वेअर थिटा. अँगल हाफ करून घ्यायचा, म्हणजे इथं असेल du डिव्हायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर u अपॉन 2 येणार. इकडे काय बदल करू नका, इकडं आहे असंच राहू दे त्याला. आता हे 1/2 पुढे घेतो इथलं 1 अपॉन 2 आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर यू अपॉन 2 इंटू du. दिस इज इक्वल टू dx, हे असं कन्सिडर करतोय. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेटिंग, यातलं 1/2 कॉन्स्टंट आहे त्याला पुढे घेतोय, बाहेर घेतोय इथं. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर यू अपॉन 2 इंटू du. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. याचं इंटिग्रेशन हे 1/2 आहे असंच. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार tan, आणि u अपॉन 2 आहे पुढे, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2. इथं छेदामध्ये घ्या आठवणीनं. दिस इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन x आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय c. हे 2 कॅन्सल होईल. tan u अपॉन 2 इज इक्वल टू x प्लस c. आता u काय सबस्टिट्यूशन केलं होतं बघा सुरुवातीला, एक्स प्लस वाय म्हणजे u आहे, त्या u च्या ठिकाणी एक्स प्लस वाय वापरून टाका. This is the general solution.